रेश्मा क्रिएशनमध्ये आणि ब्लॉगमध्ये माझा सर्वांना नमस्कार. ओ थांबा ना. सर्वांना नमस्कार. आजचा ब्लॉग आहे सहज आणि आज टाका वाटला मला ब्लॉग म्हणून मी टाकला. तर हे मिस्टर आंघोळ करून आलेले आहेत आणि बसलेले आहेत आता. आणि देवपूजा आरती झालेली आहे. नवरात्र बसलेलं आहे आमच्याकडे, तुम्हाला दाखवते. पण तर नवरात्र बसलेलं आहे आणि आरती झालेली आहे. आत्ता आरती बिरती केली, प्रसाद नैवेद्य दाखवलेला आहे. आणि मुलांनी सर्व मुलगाच करतो ते आरती बिरती. हे घरातली बाहेरची पूजा करतात, घरात त्यांना सवड नसते, त्यामुळं त्यांना आज बरं पण नाही आहे. थोडासा ताप आलेला आहे आणि व्हायरल आहे, म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी काही केलेलं नाही पूजा बिजा. तर असं आहे आपलं. मी बरेच दिवस ब्लॉग टाकत नाही, कारण का तर मला येत नाही का काय, कॅमेरा बरोबर धरीत नाही असं म्हणतात सगळेजण. त्याच्यामुळं मी काही टाकीत नाही. टाकण्यास मला काही म्हणजे आवड नाही. आता तुम्हाला दाखवते. पसारा सर्व आवरलेला आहे, देवाचं झालेलं आहे. हे का देवाची पूजा बिजा झालेली आहे. इथे आम्ही साध्या पद्धतीने, आमच्याकडे मातीचं नाही, नवरात्र बसवलेला आहे. आरती झालेली आहे इथं, देवपूजा इथं केलेली आहे, आरती बिरती केलेली आहे इथं व्यवस्थित. आणि देवपूजाही झालेली आहे. कडचा पसारा सगळा आवरलेला आहे. काही राडा पडलेला आहे. गॅसवर पाणी तापत आहे, कारण बटन हीटरचं खराब झालेलं आहे. ते तिने भाजी केलेली आहे भेंडीची, उपवासाची. कोणाला उपवास आहे दोघांना, आणि बाकीच्यांना जेवण आहे. बाकीच्यांचं जेवण करायचं आहे. बाकीच्यांचं जेवण तयार झालेलं आहे आणि सर्व आवरलेलं आहे. आणि आता 11 वाजलेले आहेत. 11 वाजताच आमचं सगळं आवरतं. आणि मग ती बाकीचे धुणे धाणे करती आणि धुणं बिणं आवरती. आणि मग आंघोळ शेवटची होती. असं सगळं आवरलेलं आहे. आणि आता काय बोलावं. पाऊस इकडे खूप काल झाला, पण आज नाही आहे. काल खूप पाऊस झाला इकडे आणि शिरूर भागात. तर तिकडे झाला का नाही ते तरी सांगा. कुठून बोलत असताना तुम्ही, कुठून पाहत असताना, तर पाऊस झाला तर सांगा. इकडे पाऊस भरपूर झालेला आहे. काल आज उघडलेला आहे, पण काही सांगता येत नाही. संध्याकाळपर्यंत येऊ शकतो. आणि उपास करणाऱ्यांनी, म्हणजे उपास असणाऱ्यांनी सांगा, मी तुम्हाला फराळाचं पाठवून देईल. ज्यांना उपवास आहे त्यांना फराळाचं पाठवेल मी, काय लागेल तसं. बाकी सर्व ठीकच असेल. सर्वांचं सर्व आनंदी आनंद. नवरात्र बसलं म्हटल्यावर सगळीकडे आनंदच असेल. आणि नवरात्रातले दिवस कसे जातात 10 दिवस कळतच नाही. कधी दसरा येतो आणि मग दिवाळीचे वेध लागतात आपल्याला, हो की नाही. दिवाळीचे वेध लागल्यावर दिवाळीच करायला येते माणसाचं. सर्व कपडे घेणे किंवा सगळ्यांची खरेदी सुरुवात होते दिवाळी म्हटल्यावर. तर आम्हाला तर काही आता यावर्षी आमची सासूबाई वारल्यात, वर्ष काही होत नाही. त्याच्यामुळे ते वर्ष होतं कधी तर आपल्या होळीच्या आदल्या दिवशी वारल्यात त्या, मग त्याच महिन्यात वर्ष होईल. तर त्याच्यामुळे आम्हाला दिवाळीचं काही जास्त काही करायचं नाही, फराळाचं करायचं नाही. पण आता लहान मुलं तर नाही आहेत, मोठेच आहेत. त्याच्यामुळे तरी पण आम्ही विकत आणतो थोडंफार आणि खायला देतो मुलांना. कारण का तर खाण्याजोगे म्हटल्यावर आणावंच लागतं, करावंच लागतं, हो की नाही. तर असं काही आहे. तर आमचं ह्या वर्षी एक सासरे वारले आणि त्याच्याच काही
एक वर्ष नाही होत तर सासूबाई वारल्या, त्याच्यामुळे आम्हाला दिवाळी फार मोठी अशी करायची नाही. त्यामुळे बिल्डिंग काही सजवायची नाही. त्यामुळे साध्या पद्धतीने आपली दिवाळी साजरी करायची आहे. बाकी काय मग सर्व ठीकच आहे. आणि मी ब्लॉग खूप दिवसांनी टाकलेला आहे, कारण मला काही येत नाही व्यवस्थित टाकता, त्याच्यामुळे मी ब्लॉग काही टाकीत नाही. त्यामुळे बघा कसा ब्लॉग वाटला करा आणि